प्रकाशन कट्ट्यामधून काही पुस्तकांची प्रकाशनं करून बाहेर येत होतो. त्याच दोघा तिघा हल्लेखोरांनी माझ्या डोळ्यामध्ये केमिकल सारखं काळी गोष्ट काहीतरी घातली आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्र सुद्धा होती आणि त्यांनी संमेलन उधळून लावू, संमेलन होऊ देणार नाही आणि तुम्हाला संपवू अशा प्रकारची भाषा तिथं वापरली. फक्त हल्लेखोरांचा माझा काही फारसा संपर्क नाही किंवा आधी काही मला कुठला इशारा आलेला नव्हता. संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या पूर्वीपासून येत होते, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून. पण पोलिसांनी प्रचंड काळजी घेतली होती, त्यामुळे असं काही घडेल असं वाटलं नाही. आता सुद्धा पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्याचा योग्य तपास करून हल्लेखोरांना शासन करतील अशी मला खात्री वाटते. मी वेगवेगळ्या भूमिका घेत असतो, कधी सरकारच्या विरोधात घेतो, हिंदी सक्तीच्या विरोधातनं भूमिका घेतलेल्या आहेत आणि सरकार विरोधात सुद्धा माझा संघर्ष सुरू आहे. मराठी भाषेसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे. हिंदी शासनानं लादू नये किंवा साहित्य संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेप असू नये अशा भूमिकेतून माझी लढाई सुरू आहे. त्यामुळे नेमका कुणी कशासाठी हल्ला केला, कुणी करायला लावला का ह्याच्या तळापर्यंत पोलीसच जाऊ शकतील. आता माझा वैयक्तिक कुणावर काही संशय नाहीये, पण पोलीस याचा शोध घेतील. आम्ही पोलिसांकडे तक्रार करतोय आणि पोलीस योग्य तो तपास करून न्याय देतील अशी मला खात्री वाटते. आमचे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी मला सुद्धा आता पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे. पण काही झालं, प्राण गेले तरी चालतील, मराठीच्या बाबतीत आपण तडजोड करणार नाही आणि साहित्य आणि मराठीची सेवा करत राहू. त्यासाठी प्राणाचा त्याग करावा लागला, कुणी जीव घेतला तरी आम्ही काही कशाची काळजी करत नाही.